हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 97. आम्ही दोघं लहानपणापासूनच एकमेकांना पसंत नाही करत. मी तर वाट बघतोय की तिने स्वतः पुढे येऊन ही एंगेजमेंट कॅन्सल करावी. डॉक्टर विकल्पने पुन्हा एकदा सगळ्यांना गोंधळात टाकलं. कोणासोबत लग्न करतोयस तो? युगने त्याला विचारलं. आता पुढे. मी लग्न वगैरे काही करणार नाहीये आणि एंगेजमेंटचं बोलशील तर ती सुद्धा नाहीच करणार. जर तसं काही असतं तर तुम्हा लोकांना मी नक्कीच सांगितलं असतं. आता ती कोण आहे, तिचं नाव काय, ती कुठे राहते, हे सगळे प्रश्न विचारून मला हैराण करू नका. ज्या मुलीचा माझ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जीवनासोबत काहीच संबंध नाही, मी त्या मुलीबद्दल तुम्हा दोघांना काहीही सांगणं जरुरी समजत नाही. खास करून तिचं नाव तर मी तुम्हा लोकांना अजिबात सांगणार नाही, कारण पुढे जाऊन तुम्ही दोघे उठसूट त्या नावाचा गजर करत माझ्यासमोर फिरत बसाल आणि ते मला नकोय. दोघांनाही शांतपणे समजवतच डॉक्टर विकल्प म्हणाला, तू पक्का एंगेजमेंट नाही करत आहेस? युगने पुन्हा विचारले. 200% नाहीच करत आहे. थोडक्यातच तो उत्तरला. मूव्ह ऑन व्हायला काय प्रॉब्लेम आहे तुला? आयुष्यभर एकटं राहणार काय? घरच्यांच्या पण काही अपेक्षा आहेत तुझ्याकडून, त्यांचा पण थोडा विचार कर. डॉक्टर विकल्पला समजवतच अंगद म्हणाला, तुमच्यासारखे मित्र असताना आयुष्यात एकटं राहण्याचा संबंधच येत नाही. राहिला प्रश्न घरच्यांचा, तर ते बोलतील त्या मुलीसोबत. लग्न करायला मी तयार आहे, पण समोरून ती मुलगीच माझ्यासोबत लग्न करायला तयार नाही ना. मग माझ्या घरची माझ्यावर नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही. ओठांवर स्मित आणतच डॉक्टर विकल्प म्हणाला, तुझं बोलणं माझ्या डोक्यावरून जातंय रेडिओ. कळेल असं बोल ना काहीतरी. ब्रेड ऑमलेट खातच युग म्हणाला, मगाशी बोललो ना, त्या मुलीला सुद्धा माझ्यासोबत लग्न नाही करायचे. दोघांच्याही मर्जी विरुद्ध हे सगळं सुरू आहे. ती एंगेजमेंट मोडायच्या तयारीत आहे, म्हणून मी इथे शांतपणे बसलो आणि सहज एंगेजमेंटसाठी तयार सुद्धा झालो. आज ना उद्या मला माझी आईच कॉल करून बोलेल की एंगेजमेंट होणार नाही. मला तर वाटतंय या वेळेला सुद्धा एंगेजमेंट पोस्टपोन होईल. डॉक्टर विकल्प शांतपणेच म्हणत होता, जणू त्याला कोणत्याच गोष्टीने काहीच फरक पडत नसावा. ह्या वेळेला सुद्धा पोस्टपोन होईल म्हणजे? असं कितीदा तुझी एंगेजमेंट पोस्टपोन झाली रे? अंगदने चिडतच विचारले. काउंट नाही केलं, पण 10-12 वेळा तरी झालीच असेल. डॉक्टर विकल्प इतक्या सहज बोलत होता की त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं दोघांनाही कठीण वाटत होतं. तू आम्हाला एकदा पण बोलला नाहीस याबद्दल? युगने विचारलं. हे तुम्हाला सांगण्यासारखं काय आहे? युगवर चिडचिड करतच डॉक्टर विकल्पने विचारलं. युग शांत बसला, पण अंगद शांत बसणाऱ्यातला नव्हता. न सांगण्यासारखं काय नाहीये ते सांग. अंगदने सुद्धा त्याला चिडतच विचारलं. तुम्ही दोघं असं बिहेव करताय की माझं लग्न झालंय आणि मी माझ्या बायकोला तुमच्यापासून लपवतोय. तुम्ही दोघं का विषय वाढवताय तेच कळत नाहीये मला. ज्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. ज्या गोष्टीला काही व्हॅल्यूच नाही त्याबद्दल मी तुम्हा लोकांना का सांगू? डॉक्टर विकल्पने रागातच स्वतःचा हात सोफ्यावर आपटला. हेच जर आम्ही केलं असतं ना, तर सोफ्यावर आपटलेला हात आमच्या गालावर आपटला असतास तू. अंगदने डॉक्टर विकल्पला अजून राग देतच म्हटलं, तो आपल्याला आपलं नाही मानत. ही गोष्ट तुला माहिती पडली ना, मग का त्याच्याशी वाद घालतोयस? मी घरी चाललोय. अविरा एकटीच आहे घरी. माझा ऐकशील तर तू पण निघ. याच्यासोबत बोलून काहीच उपयोग होणार नाही. एवढं बोलून योग किचनमध्ये गेला. नाश्त्याची प्लेट त्याने वॉश बेसिनमध्ये ठेवली आणि हात धुवायला म्हणून तो वळणार, तोच समोरून अंगद त्याला धडकला. तुला त्याच्या बोलण्याने काहीच फरक नाही पडत काय? अंगदने विचारलं. पडतो तर आहे, पण इट्स ओके.
त्याला नाही सांगावंसं वाटलं तर नाही वाटलं. तो ज्या पद्धतीने विचार करतोय त्या पद्धतीने आपण सुद्धा विचार करूयात. समायराच्या तो प्रेमात होता. ही गोष्ट त्याने आपल्याला त्याच दिवशी सांगितली ज्या दिवशी त्याला तिच्या फिलिंग बद्दल जाणवू लागलं. त्या मानाने ही गोष्ट मे बी तितकी सिरियस नसेल आणि तो बोलतो तसं सांगण्यासारखी पण नसेल. तुला त्याच्या घरचे माहिती आहेत ना, थोडे ओल्ड विचारांचे आहेत. जबरदस्ती एंगेजमेंट होते यावरून तू समजून जा ना त्याने का नाही सांगितलं ते. युग अंगदला समजवत म्हणाला, अरे बट जर मूव्ह ऑन व्हायला चान्स मिळतोय तर का नाही होते हा. समायराला विसरण्याचा प्रयत्न केला तर तो पुढे जाईल ना. आणि तू त्याला समजवायचं सोडून घरी पळतोयस. अंगद युगवर सुद्धा चिडला. जी गोष्ट मला करायला जमली नाही त्या गोष्टीची अपेक्षा मी त्याच्याकडून कसं काय करू शकतो. युगने विचारलं. अंगदला सुद्धा युगचं म्हणणं पटलं. मी निघतोय. तू इथे थांबलास तर तुम्हा दोघात पण नक्कीच वाद होतील. इट्स बेटर की तू इथून निघ. झालं गेलं विसरून चेहऱ्यावर थोडंसं स्माईल आणून त्याला बाय कर. अंगदला समजवतच युग म्हणाला, वीक बाय. एंगेजमेंट कॅन्सल झाली तर ठीक, पण चुकून तुझी एंगेजमेंट झालीस तर मात्र आम्हाला फोटो पाठव. युग नेहमीप्रमाणे डॉक्टर विकल्पची मस्ती करतच म्हणाला, लकीली तुझी एंगेजमेंट झालीस तर आपण बॅचलर पार्टी सुद्धा करून टाकूयात. मी आणि सलोनी पण लवकरच लग्न करणार आहोत. अंगद म्हणाला, माझं आणि अविराचं सुद्धा तेच ठरतंय. युग सुद्धा म्हणाला, आय एम हॅपी फॉर यू. डॉक्टर विकल्प ओठांवर हसू आणतच दोघांना म्हणाला, हा डायलॉग तुला बोलून दाखवायची एक संधी तू आम्हाला पण दे. एवढं बोलून युगने डॉक्टर विकल्पचा निरोप घेतला. अविरा गॅलरीत बसून होती. अंगावरून गरमागरम पाण्याचा शॉवर घेऊन खूपच प्रसन्न वाटत होतं तिला. अंगावर युगचा शर्ट तिने चढवला होता. त्याच्याच बाह्य दोमडत ती बसली होती. घड्याळात लक्ष टाकलं तर छोटा गाटा 9च्या पाठीवर जाऊन बसण्याच्या तयारीत होता. भास्कराच्या तपत्या किरणांनी गॅलरीत प्रवेश केला होता, पण सोबतच पावसाची सर सुद्धा होती. स्ट्रॉबेरी मिल्कशेकचा ग्लास हातात पकडत ऊन पावसाचा खेळ बघण्यासाठी अविरा गॅलरीच्या कठड्याला टेकून उभी राहिली. गॅलरी बाहेर हात टाकत पावसाची सर तिने हातात झेलली. नोव्हेंबर महिना उजाडला तरी तुला जाता येत नाही का. तळ हातावर झेललेल्या पावसाच्या टपोऱ्या थेंबासोबत ती भांडत होती. तिच्या बोलण्यात अशी काय जादू होती की रिमझिम करणारी पावसाची सर संथ गतीने बरसत अचानकपणे गायबच झाली. उन्हाने थोडा जास्तच पिवळसरपणा दाखवला. निसर्ग माझं खरंच ऐकू लागलाय, अविराने स्वतःलाच म्हटलं. युगने बनवलेलं स्ट्रॉबेरी मिल्कशेक तिने प्यायला घेतलं. पहिल्याच घोटात तिने स्वतःचे डोळे मिटले. युगचं जास्तच प्रेम त्या मिल्कशेकमध्ये उतरलं होतं. वरच्या ओठांवरून तिने जेब फिरवत ओठांवर लागलेल्या मिल्कशेकला पुसलं. बघता बघता ग्लास पूर्ण रिकामी केला. दारूची नशा चढावी तसं अविरावर युगने बनवलेल्या स्ट्रॉबेरी मिल्कशेकची नशा चढली होती. अजूनही ती डोळे मिटून होती. तिला गॅलरीमध्येच कसली तरी चुळबुळ ऐकू आली तसं तिने डोळे उघडले. तिच्या व्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हतं, पण कसला तरी आवाज तिला येत होता. आवाजाच्या दिशेने तिने कानोसा घेतला. गॅलरीच्या एका कोपऱ्यात छोटीशी हिरवळ होती आणि त्याच्या भोवताली पारदर्शक काचेचं कुंपण, ज्यात साधारण 5 सेंटीमीटर आकाराचं एक कासव होतं. अविराला बघून त्याने स्वतःच्या टणक कवचात तोंड लपवलं. त्याच्या बाजूलाच एक छोटीशी पाटी लावली होती. माय नेम इज ऑक्सर. ओ, तुझं नाव ऑक्सर आहे तर छान आहे. अविरा हसतच त्या कासवाला म्हणाली. ऑक्सरला भेटली तू? युगचा आवाज मागून ऐकून आला. तसं अविरा उठून उभी राहिली आणि पळतच त्याच्या जवळ जात तिने त्याला घट्ट अशी मिठी मारली. घाबरली ना मी. मला उठून गेले असते तर नसतं चाललं का. युगला लटका राग दाखवायला अविराने सुरुवात केली. मला तुझी झोपमोड नव्हती करायची ग स्वीटहार्ट. तू ब्रेकफास्ट केलास? अविराच्या केसांवरून हात फिरवतच त्याने विचारलं. युगच्या छातीवर टेकवलेलं तोंड अविराने वर काढलं. मिल्कशेक खूप मस्त बनवला होता तुम्ही. त्याच्या नजरेत बघतच ती म्हणाली.
आत्ताच पिलेलं दिसतंय. अविराच्या ओठांवरून दोन्ही अंगठे फिरवत युगने तिच्या ओठांवर उमटलेली मिल्कशेकची मिशी पुसली. माझे कपडे? अविराने त्याला विचारलं. ते बघ. बेडवर ठेवलेल्या बॅगेकडे इशारा करतच युग म्हणाला. युगला बाजूला करत अविरा पळतच स्वतःच्या बॅगेजवळ आली. स्वतःला घालायला म्हणून बॅगेत कपडे शोधू लागली. युग मात्र हाताची घडी घालून तिच्याकडे बघत होता. अविराचं त्याच्याकडे लक्ष गेलं तसं तिला थोडं अवघडायला झालं. असं का बघताय? नजर खाली ठेवतच थोडं लाजतच तिने विचारलं. हा माझा फेवरेट शर्ट आहे, जो तुझ्यावर खूप छान दिसत होता. कालच्यासारखं आज तू लाजत नाहीस ना, म्हणून जास्तच क्यूट दिसतेस. अविराजवळ येत तिचे गाल ओढतच युग म्हणाला. अविरा लाजेने चुर्र झाली. स्वतःचे कपडे घेत तिने त्याच्या समोरून धूम ठोकली. तिची उडालेली तारांबळ बघून युगने स्वतःच्या केसांवरून हात फिरवला. गालातल्या गालात तो तिला हसला. साहेब! रघुने आवाज देतच जोरजोरात दरवाजा ठोठावला. काय आहे? दरवाजा उघडतच युगने रघुला प्रश्न केला. ते मॅडमना भेटायला कोणीतरी आलंय. डायरेक्ट घरातच घुसले बघा. तुम्ही नवीन सिक्युरिटी बसवून घ्या बरं. युगवर चिडचिड करतच रघु म्हणाला. कोण आलाय तुझ्या मॅडमना भेटायला? युगने विचारलं. काही सांगूनच नाही राहिले ना. तुम्ही चला माझ्यासोबत. असं म्हणत रघु गडबडीतच तिथून निघून गेला. डॉक्टर विकल्पची स्टोरी थोडी वेगळी आहे. त्यामुळे विचार असा सुरू आहे की त्यासाठी नवीन पर्व सुरू करावं. जर तुमचा सपोर्ट असेल तर. कारण ह्या पर्वाला तुम्ही सुरुवातीला भरभरून प्रेम केले, पण नंतर तुमचा रिस्पॉन्स सुद्धा कमी कमी होऊ लागलाय. तसंच नवीन पर्वासोबत सुद्धा होईल, म्हणून माझं मन तळ्यात मळ्यात खेळू लागले. नवीन पर्व वाचायला आवडेल की नाही हे नक्की कळवा. कथेचे शेवटचे 3 भाग थोडे उशिराने पोस्ट होतील, कारण प्रत्येक कथेचा एंड खूप महत्वाचा असतो. भेटूयाच पुढील भागात. कोण आलंय अविराला भेटायला तेही कळेलच. धन्यवाद.